सध्या सर्वच वाहिन्यांवर मालिकांना 15 मिनिटे अधिक प्रक्षेपित करण्याचं चक्र सुरू आहे। याची मूळ सुरुवात ही स्टार प्रवाह वाहिनीनेच ठरलं तर मग आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या प्रक्षेपणामध्ये 15 मिनिटे वाढवून केली होती। आनंदी आणि बाई तुझा आशीर्वाद या दोन नव्या मालिका सोडल्या तर स्टार प्रवाह वाहिनीच्या इतर सर्वच मालिका या 15 मिनिटे अधिक म्हणजेच पाऊण तास प्रदर्शित होत आहेत। त्यानंतर कलर्स मराठी वाहिनीच्या मी जिंकून घेईन सारं आणि मोहिनी या मालिका देखील 15 मिनिटे अधिक म्हणजेच पाऊण तास प्रदर्शित होत आहेत। तसेच झी मराठी वाहिनीच्या कमळी, दीपज्योती आणि सनई चौगडे तसेच आपली दुपारमधील सावळ्याची जणू सावली या 4 मालिका सोडल्या तर इतर सर्व मालिका या पाऊण तास प्रदर्शित होत आहेत। आणि सन मराठी वाहिनीच्या हुकुमाची राणी आणि सखा माझा पांडुरंग या मालिका सोडल्या तर इतर सर्व मालिका या पाऊण तास प्रदर्शित होत आहेत। अशा प्रत्येक वाहिन्यांवर मालिका या 15 मिनिटे अधिक सुरू होऊ लागल्या म्हणजेच मालिका अर्ध्या तासाऐवजी पाऊण तास प्रदर्शित होत आहेत। त्यामुळे मालिकेच्या प्रदर्शिततेचं वेळापत्रक पूर्णपणे हललं आहे। स्टार प्रवाह वाहिनीसाठी मालिकांच्या वेळांमध्ये सातत्याने बदल करणे हे काही नवीन नाही। आता पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीने 4 लोकप्रिय मालिकांच्या वेळांमध्ये मोठे बदल केले आहेत। मात्र यावेळी हे बदल स्टार प्रवाह वाहिनीने प्राईम टाइमच्या मालिकांमध्ये केलेले नसून प्रवाह दुपारच्या मालिकांमध्ये केलेले आहेत। मालिकेच्या वेळांमध्ये बदल करत प्रवाह दुपारमधील मालिका देखील आता पाऊण तास प्रदर्शित करण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतला आहे। मात्र प्रवाह दुपारमध्ये नव्याने प्रदर्शित होणाऱ्या तुझ्या सोबतीने या मालिकेला देखील पाऊण तास प्रदर्शित करण्यात येणार का, की या साऱ्या बदलांमुळे प्रवाह दुपारची आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार? चला तर मग जाणून घेऊयात प्रवाह दुपारच्या कोणत्या मालिकांची वेळ बदलणार आहे आणि कोणती मालिका किती वेळेत प्रदर्शित होणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्यात आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। स्टार प्रवाह वाहिनी प्रवाह दुपारच्या मालिकांमध्ये 11 मे पासून बदल करणार आहे। 11 मे पासून प्रवाह दुपारमधील हळद रुसली कुंकू हसलं, मुरांबा, लपंडाव आणि तुझ्या सोबतीने या मालिकेच्या वेळा काय असणार आहेत पाहूया। प्रवाह दुपारची हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका 11 मे पासून दुपारी 1 ते 1:45 या वेळेत प्रदर्शित होणार आहे। म्हणजेच हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका 15 मिनिटे अधिक पाऊण तास प्रदर्शित होणार आहे। यानंतर प्रवाह दुपारची नंबर 1 मालिका लपंडाव 11 मे पासून 1:45 ते 2:30 या वेळेत म्हणजेच पाऊण तास प्रदर्शित होणार आहे। लपंडाव या मालिकेला सुद्धा प्रक्षेपणासाठी 15 मिनिटे अधिक देण्यात आली आहेत। तर प्रवाह दुपारमध्ये नव्याने प्रदर्शित होणाऱ्या तुझ्या सोबतीने या मालिकेच्या वेळेमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही। तुझ्या सोबतीने ही मालिका 11 मे पासून दुपारी 2:30 ते 3 म्हणजेच अर्धा तासच प्रदर्शित होणार आहे। तुझ्या सोबतीने या मालिकेला प्रक्षेपणासाठी 15 मिनिटे अधिक देण्यात येणार नाहीत। त्यामुळे तुझ्या सोबतीने या मालिकेवर देखील हा एक प्रकारचा अन्यायच आहे। मालिकेच्या वेळामध्ये सातत्याने बदल करणे ठीक होते, मात्र मालिकेला प्रक्षेपणासाठी अधिक 15 मिनिटे देण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतला नाही। तर प्रवाह दुपारची सर्वात जुनी मुरांबा ही मालिका 11 मे पासून दुपारी नव्या वेळेनुसार दुपारी 3 वाजता प्रदर्शित होणार आहे। मात्र मुरांबा ही मालिका पाऊण तास प्रदर्शित होणार की अर्धा तासच हे अद्याप समोर आले नाही। मुरांबा ही मालिका 3 ते 3:45 या वेळेत म्हणजेच पाऊण तास प्रदर्शित होणार का हे 11 मे रोजी स्पष्ट होईल। आता प्रवाह दुपारमधील मालिका पाऊण तास प्रदर्शित करण्याच्या स्टार प्रवाह वाहिनीच्या निर्णयामुळे प्रवाह दुपारच्या मालिकेच्या TRP मध्ये वाढ होणार की मालिकेच्या TRP याहूनही अधिक घसरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान स्टार प्रवाह वाहिनी मालिकांच्या वेळांमध्ये असे सातत्याने बदल का करत आहे याचे कारण अद्याप स्पष्ट होत नाहीये। एकंदरीतच TRPच्या खेळासाठी हे चक्र सुरू असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने प्रवाह दुपारच्या मालिकांमध्ये केलेले हे बदल योग्य आहेत का? लपंडाव आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिका तुम्हाला आता 15 मिनिटे अधिक पाहायला मिळणार आहेत आणि तुझ्या सोबतीने या मालिकेच्या प्रक्षेपणामध्ये वाढ केली नाही यावरती काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रवाह दुपारची तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।